हं. अनेकदा आपण अनुभवतो की एखादं दृश्य इतकं सुंदर आणि मनाला भिडणारं असतं की त्यावरून नजर हटवणं अक्षरशः शारीरिक त्रास देणारं ठरतं. हो, अगदी बरोबर. म्हणजे हे केवळ एखाद्या निसर्गरम्य दृश्याचं किंवा सूर्यास्ताचं कौतुक नाहीये. हा असा एक क्षण असतो जो एका सेकंदात मेंदूमध्ये कायमस्वरूपी भावनिक अवलंबित्व निर्माण करतो. मानसशास्त्राच्या भाषेत सांगायचं तर एका क्षणाच्या दर्शनाने निर्माण झालेली एक प्रकारची सवय किंवा व्यसन. खरंय. आपण सहसा विचार करतो की डोळ्यांनी पाहणं ही एक अत्यंत साधी, यांत्रिक प्रक्रिया आहे. प्रकाश पडतो, मेंदूपर्यंत जातो आणि आपण वस्तू ओळखतो. पण नेहमीच असं नसतं. बरोबर. कधीकधी ही यांत्रिक प्रक्रिया मानवी जाणीवेला इतका मोठा धक्का देते की तिथून पुढे अस्तित्वाची व्याख्याच बदलून जाते. आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण याच विषयावर बोलणार आहोत. आणि बघायला गेलं तर मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून हा खरोखरच एक अत्यंत गुंतागुंतीचा विषय आहे. अच्छा, म्हणजे ते नक्की कसं काम करतं? कसे जेव्हा आपण एखाद्या अत्यंत परिपूर्ण किंवा आपल्याला हव्याहव्याशा वाटणाऱ्या गोष्टीकडे पाहतो तेव्हा आपल्या मेंदूमधील रिवॉर्ड सिस्टीम प्रचंड वेगाने कार्यान्वित होते. म्हणजे डोळे फक्त पाहण्याचं काम करत नाहीत तर? अगदी. डोळे फक्त माहिती गोळा करत नाहीत, ते प्रत्यक्ष भावनांचे, आसक्तीचे आणि ओढीचे द्वार बनतात. एका अर्थाने मेंदूला तिथे एक असा भावनिक नांगर मिळतो ज्याच्या शोधात तो कायम असतो. बापरे, भावनिक नांगर हा शब्द खूप भारी आहे. हो ना. आणि एकदा का तू नांगर मिळाला की मानवी मन त्या एका दृश्याभोवती स्वतःचं संपूर्ण जग निर्माण करायला सुरुवात करतं. आणि याच अचूक मानवी प्रवृत्तीवर आजची आपली ही सखोल चर्चा आधारित आहे. आज आपण एका अशा ऐतिहासिक आणि साहित्यिक स्रोताचं विश्लेषण करणार आहोत ज्याने हा संपूर्ण मानसिक प्रवास अवघ्या काही शब्दांत मांडला आहे. संत तुकारामांची ती प्रसिद्ध रचना. हो, संत तुकारामांची अत्यंत गाजलेली रचना आवडे हे रूप गोजिरे सगुण. क्या बात आहे. आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा उद्देश या रचनेला केवळ एक भक्तिगीत म्हणून पाहणे हा अजिबात नाहीये. बरोबर. तर एका साध्या दृश्यापासून सुरू झालेला प्रवास मेंदूचा ताबा घेणाऱ्या एका तीव्र व्यसनात आणि शेवटी एका संपूर्ण निरागस शरणागतीत कसा बदलतो याचा हा एक अचूक आलेख आहे. हे आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग अगदी सुरुवातीलाच या रचनेच्या पहिल्या टप्प्याकडे पाहिल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. कोणती? या प्रवासाची सुरुवात अत्यंत साध्या आणि दृश्य पातळीवर होते. आवळे हे रूप गोजिरे सगुण, पाहता लोचन सुखावले. इथे तत्वज्ञानाची कोणतीही मोठी मांडणी नाहीये. इथे फक्त डोळ्यांना मिळालेला एक दिलासा आहे. म्हणजे एकदम थेट आणि सोप्पं. हो. सगुण आणि गोजिरे या दोन शब्दातच मानवी मेंदूच्या मर्यादा आणि गरजा दडलेल्या आहेत. हे जरा सविस्तर समजून घेऊया. कारण भारतीय तत्वज्ञानात निर्गुण निराकार म्हणजे ज्याला आकार नाही अशा सर्वोच्च तत्वाची खूप चर्चा होते. हो, बऱ्याचदा होते. पण इथे जोर सगुण रूपावर आहे. मला वाटतं मानवी मेंदूला अमूर्त किंवा निराकार गोष्टी समजून घेणं खूप जड जातं. अगदी बरोबर. आपण नेहमी गोष्टींना एका चौकटीत, एका आकारात पाहण्याचा प्रयत्न करतो, नाही का? जेव्हा एखादी गोष्ट डोळ्यांना दिसू शकते तेव्हाच आपण तिच्याशी नातं जोडू शकतो. हाच तर खरा मुद्दा आहे. मानवी मेंदूची रचनाच अशी आहे की तो नेहमी चेहऱ्यांच्या, आकारांच्या आणि स्पर्श करता येण्याजोग्या गोष्टींच्या शोधात असतो. अच्छा. अमूर्त संकल्पनांवर प्रेम करणं किंवा त्यांच्याशी भावनिक जवळीक साधणं हे प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचं अत्यंत गुंतागुंतीचं काम आहे. म्हणजे त्यासाठी मेंदूला जास्त ऊर्जा खर्च करावी लागते. अगदी तेच. त्यासाठी खूप ऊर्जा लागते. या उलट जेव्हा समोर एखादं सगुण रूप असतं ज्याला डोळे, नाक, चेहरा आहे तेव्हा काय होतं? काय होतं? तेव्हा मेंदूमधील लिम्बिक सिस्टम जी भावनांवर नियंत्रण ठेवते ती लगेच सक्रिय होते. आणि त्यातही ते रूप कसं आहे तर ते गोजिरे आहे. गोजिरे. किती सुंदर शब्द ह्या. हो ना? गोजिरे म्हणजे अत्यंत मोहक, ज्याला पाहता क्षणीच मनात एक प्रकारची माया उत्पन्न होईल असं. बरोबर. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून विचार केला तर लहान बाळांचे चेहरे आपल्याला गोजिरे वाटतात, कारण त्यामुळे आपल्यातील संरक्षणाची आणि प्रेमाची नैसर्गिक भावना जागृत होते. अच्छा, म्हणजे आपला जो बचाव करण्याचा पवित्र असतो डिफेन्स मेकॅनिझम तो गळून पडतो. अगदी बरोबर.
तो पूर्णपणे गळून पडतो. म्हणजे जेव्हा तुकाराम म्हणतात की पाहता लोचन सुखावले, तेव्हा ती केवळ डोळ्यांना मिळालेली शांती नाहीये. तो संपूर्ण मज्जासंस्थेला म्हणजे नर्वस सिस्टमला मिळालेला एक अत्यंत मोठा दिलासा आहे. जणू काही मेंदूला सतत चालणाऱ्या विचारांच्या गदारोळातून सुटका मिळून एक सुरक्षित विश्रामस्थान मिळालंय. अगदी अचूक विश्लेषण. पण इथेच एक विरोधाभास निर्माण होतो असं मला वाटतं. कसं काय? जर डोळ्यांना शांती मिळालीच आहे तर माणसाने तिथेच थांबायला हवं ना. तो क्षण अनुभवून पुढे जायला हवं. पण आपण तसं करत नाही. मानवी स्वभावाची तीच तर खरी अडचण आहे. शांती किंवा तृप्ती ही कधीही स्थिर अवस्था नसते. जेव्हा डोळ्यांना एखादी अत्यंत सुखद गोष्ट दिसते आणि मेंदूत ऑक्सिटोसिन किंवा डोपामाइनसारखी संप्रेरक स्रावतात, तेव्हा ती भावना ओसरू लागल्यावर मेंदूला पुन्हा त्या गोष्टीची गरज भासू लागते. म्हणजे पुन्हा तेच हवं असतं. हो, आणि इथूनच या प्रवासाचा पुढचा आणि थोडा आक्रमक टप्पा सुरू होतो. या मानसिक अवस्थेचं वर्णन करताना एक विचार मांडला जातो, आता दृष्टीपुढे ऐसाची तू राहे जो मी तुझं पाहे वेळोवेळा. बापरे, हा टप्पा खरोखरच धक्कादायक आहे. कसा काय? कारण पहिल्यांदा पाहिल्यावर जे केवळ डोळ्यांचं सुख होतं त्याचं रूपांतर आता एका हट्टात झालं आहे. बरोबर. इथे कुणीही नम्रपणे विनंती करत नाहीये की कृपया माझ्यासमोर उभे राहा. इथे एक स्पष्टपणे ठाम मागणी आहे, आता तू असाच माझ्या दृष्टीसमोर राहा. हो, हे एक प्रकारची मागणीच आहे. मला नेहमी प्रश्न पडतो की भक्तीमध्ये किंवा अत्यंत प्रगाढ प्रेमामध्ये हा असा अधिकार कुठून येतो? ते आता फक्त आणि फक्त माझ्या डोळ्यांसमोर माझ्यासाठीच थांबायला हवं. वरवर पाहता हा स्वार्थीपणा वाटू शकतो, पण मानसशास्त्रीय दृष्ट्या ही अटॅचमेंट किंवा आसक्तीची एक अत्यंत प्रगत अवस्था आहे. अच्छा, म्हणजे हे नॉर्मल आहे? हो, जेव्हा दोन व्यक्तींमध्ये किंवा भक्त आणि त्याच्या आराध्यामध्ये प्रचंड जवळीक निर्माण होते, तेव्हा औपचारिकतेच्या भिंती कोसळतात. बरोबर. तिथे आदरापेक्षाही हक्क महत्वाचा ठरतो. मानसशास्त्रामध्ये ऑब्जेक्ट परमनन्स नावाची एक संकल्पना आहे. मी ऐकलंय याबद्दल. लहान मुलांच्या संदर्भात वापरतात ना? हो, अगदी तेच. लहान मुलांना वाटतं की जी गोष्ट डोळ्यांसमोर नाही ती अस्तित्वातच नाही. प्रेमाच्या अत्यंत तीव्र अवस्थेत माणसाची मानसिकता काहीशी अशीच होते. म्हणजे जोपर्यंत ती प्रिय व्यक्ती किंवा ते रूप समोर आहे तोपर्यंतच सुरक्षित वाटतं. बरोबर. दृष्टीआड होणं म्हणजे जणू काही जगच कोसळण्याची भीती असते. त्यामुळेच वेळोवेळा पाहण्याची म्हणजेच सातत्याची मागणी केली जाते. आजच्या काळातील एक साधं उदाहरण द्यायचं झालं तर आपण जेव्हा आपल्या अत्यंत प्रिय व्यक्तीपासून दूर असतो तेव्हा आपण त्यांच्या फोटोंवरून किंवा मेसेजेसवरून पुन्हा पुन्हा डोळे फिरवतो. अगदी रोजचा अनुभव आहे हा. तो फोटो आधी पाहिला नाही असं नसतं, पण तो मेंदूत निर्माण होणारा डोपामाइनचा लूप आपल्याला ते पुन्हा पुन्हा करायला लावतो. बरोबर. म्हणजे एका क्षणाचं सुख आता एका निरंतर प्रक्रियेत बदललं आहे आणि ह्याच सवयीचं रूपांतर पुढे एका अत्यंत खोल मानसिक अवस्थेत होतं, ज्याला आपण व्यसन म्हणू शकतो. हो, व्यसन हा योग्य शब्द आहे इथे. आणि ह्या रचनेत यासाठी एक अत्यंत अनपेक्षित शब्द वापरला आहे, लाचावले मन लागली सगुडी ते जीव न सोडी ऐसे झाले. हा संपूर्ण रचनेतील सर्वात महत्वाचा आणि क्रांतिकारी टप्पा आहे. का बरं? कारण लाचावले हा शब्द साधारणपणे मराठीत अत्यंत नकारात्मक अर्थाने वापरला जातो. हो ना, पैशाला लाचावणं, सत्तेला लाचावणं किंवा एखाद्या प्राण्याने माणसाच्या तुकड्याला लाचावणं हा शब्द हव्यास, लोभ आणि नियंत्रणाबाहेर गेलेल्या लालसेचं प्रतीक आहे. बरोबर. पण येथे संत तुकारामांनी मुद्दाम या शब्दाचा वापर करून एका अत्यंत पवित्र भावनेचं वर्णन केलं आहे. अच्छा, असं का? कारण मेंदूच्या पातळीवर विचार केला तर लोभ आणि सर्वोच्च भक्ती या दोन्ही अवस्थांमध्ये काम करणारी मज्जासंस्थेची यंत्रणा म्हणजे न्यूरल पाथवे एकच असते. बापरे, हा विचार खरोखरच विचार करायला लावणारा आहे. आपण नेहमी आध्यात्मिक प्रवासाला अत्यंत शांत, संयत आणि वैराग्याने भरलेला मानतो. पण इथे तर पूर्णपणे वेगळंच चित्र उभं केलेलं आहे. इथे भक्ती म्हणजे शांती नाही, तर भक्ती म्हणजे एका रूपाचं लागलेलं प्रचंड मोठं व्यसन आहे. अगदी बरोबर. जेव्हा आपण म्हणतो की मन लाचावले, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की आता त्या मनाला इतर कशाचीही चव लागत नाहीये, त्याला फक्त त्या एकाच गोष्टीची गोडी लागली आहे. हो. आजकाल आपण अटेन्शन इकॉनॉमीबद्दल बोलतो. अनेक तंत्रज्ञान कंपन्या आपल्या मनाला अशाच प्रकारे लाचवण्याचा प्रयत्न करत असतात, जेणेकरून आपण त्यांच्या उत्पादनांच्या आहारी जाऊ. बरोबर, तोच पॅटर्न आहे. पण इथे हाच मानसिक कल एका आंतरिक आणि अत्यंत उन्नत अशा एकात्मतेसाठी वापरला आहे. हो, जेव्हा मनाला
खऱ्या अर्थाने कशाची तरी गोडी लागते तेव्हा ते आपले प्राधान्यक्रम पूर्णपणे बदलून टाकतं. मानवी जीवनाचा सर्वात मूलभूत आणि शक्तिशाली नियम कोणता असेल तर तो म्हणजे सर्व्हायव्हल इन्स्टिंक्ट, म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्याची प्रवृत्ती. बरोबर, जगण्याची धडपड. पण जेव्हा हे मन लाचवतं तेव्हा काय होतं? ते जीवन सोडी असे झाले. अच्छा. याचा अर्थ आता जगण्याच्या मूळ प्रेरणेपेक्षाही या सगुण रूपाची ओढ अधिक मोठी झालीय. माझा प्राण गेला तरी चालेल, पण मी हे रूप, ही गोडी सोडणार नाही, ही अवस्था प्राप्त होते. हे ऐकताना अंगावर काटा येतोय. सुरुवातीला फक्त डोळ्यांना बरं वाटत होतं, मग डोळ्यांनी ते दृश्य कायमस्वरूपी मागितलं. त्यानंतर डोळ्यांचा विषय संपला आणि मनाने पूर्णपणे ताबा घेतला. मनाने स्वतःचा बचाव करण्याची, जीव वाचवण्याची वृत्तीही सोडून दिली आणि ते पूर्णपणे शरण गेलं. बरोबर. पण या प्रवासाचा शेवट कसा होतो हे पाहणं आणखी कुतूहल वाढवणारं आहे. कसं काय? साधारणपणे असा विचार केला जातो की इतक्या टोकाच्या शरणागतीनंतर माणूस अत्यंत प्रगल्भ, ज्ञानी आणि गंभीर होत असेल. होय. पण इथे काहीतरी वेगळंच घडतं. होय. आणि हाच या संपूर्ण प्रक्रियेतील सर्वात सुंदर आणि अनपेक्षित विरोधाभास आहे. सर्वोच्च ज्ञान किंवा सर्वोच्च भक्ती मिळाल्यावर माणूस तत्वज्ञानी न होता तो एका लहान मुलासारखा होतो. अच्छा. या रचनेचा शेवटचा टप्पा सांगतो, तुका म्हणे आम्ही माघावे लढीवाळी, पुरवावी आळी मायबाप. क्या बात आहे. इथे अचानक ते सर्व तीव्र व्यसन, तो हट्ट, ती ओढ, या सगळ्याचं रूपांतर एका अत्यंत निरागस आणि सुरक्षित कौटुंबिक नात्यात होतं. तो त्या सर्वोच्च शक्तीला थेट मायबाप असं संबोधतो आणि स्वतःला एक लढीवाळ लेकरू मानतो. मला इथे एक गोष्ट समजून घ्यायची आहे. विचारा ना. एखाद्या गोष्टीसाठी आपला जीव ओवाळून टाकण्याची तयारी असण्यापासून अचानक एका लहान मुलासारखा हट्ट करण्यापर्यंत हा प्रवास कसा काय येऊ शकतो? लढीवाळी म्हणजे अत्यंत लाडाने आणि आळी म्हणजे हट्ट. आपण पाहतो की लहान मुलं आई-वडिलांकडे कसलाही विचार न करता अगदी अतार्किक वाटतील असे हट्ट करतात. हो, करतातच. पण ही अवस्था एखाद्या प्रगल्भ भक्ताची कशी काय असू शकते हे थोडं बालिश वाटत नाही का? बालिश वाटणं आणि निरागस असणं यात खूप मोठा फरक आहे. अच्छा, तो कसा? मानसशास्त्रामध्ये रिग्रेशन इन सर्व्हिस ऑफ द इगो नावाची एक संकल्पना आहे. जेव्हा माणूस अत्यंत सुरक्षित वातावरणात असतो, जिथे त्याला माहिती असतं की त्याचा न्यायनिवाडा होणार नाही, तिथे तो त्याचे सर्व संरक्षक कवच काढून टाकतो. म्हणजे त्याला जज केलं जाणार नाही याची खात्री असते. अगदी बरोबर. एका लहान मुलाला हा पूर्ण विश्वास असतो की मी कोणताही हट्ट केला तरी माझे आई-वडील मला सोडून जाणार नाहीत. हा अनकंडिशनल ट्रस्ट म्हणजेच विनाअट विश्वास असतो. खरे. जेव्हा भक्त किंवा माणूस आध्यात्मिक प्रवासाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचतो तेव्हा त्याची भीती पूर्णपणे नाहीशी झालेली असते. देवाला काहीतरी देण्याघेण्याचे व्यवहार संपलेले असतात. तिथे फक्त एकच हक्क उरतो, एका लेकराचा आपल्या आईवडिलांवर असणारा हक्क. म्हणजे आळी किंवा हट्ट करणं ही कोणतीही अपरिपक्वता नाहीये, तर ती विश्वासाची सर्वोच्च पातळी आहे. अगदी तसंच. जर माझ्या मनात जराशीही शंका असेल की समोरचा माणूस मला नाकारेल, तर मी कधीही त्याच्यासमोर हट्ट करणार नाही. मी तिथे अत्यंत समजूतदार आणि औपचारिक राहीन. बरोबर. पण जेव्हा मला खात्री असते की माझं सर्वस्व स्वीकारलं जाईल, तेव्हाच मी लाडीकपणे हट्ट करू शकते. अगदी तंतोतंत. आणि म्हणूनच संतांनी देवाला अनेकदा माय म्हटलंय. आई कधीही आपल्या लेकराला त्याच्या गुण दोषांवरून मोजत नाही. खरंय. जेव्हा भक्ताचं मन लाचावलेलं असतं आणि जगाच्या दृष्टीनं तो वेडापिसा झालेला असतो, तेव्हा त्याला सावरण्यासाठी, त्याचे लाड पुरवण्यासाठी त्याला एका आईचीच गरज असते. आणि ती आई त्याला त्या सगुण आणि गोजिऱ्या रूपात सापडते. बापरे, किती सुंदर आहे. हा प्रवास एका अर्थाने पूर्ण वर्तुळ पूर्ण करतो. डोळ्यांच्या समाधानापासून सुरू झालेला प्रवास हृदयाच्या आणि आत्म्याच्या पूर्ण समाधानात विलीन होतो. या संपूर्ण विश्लेषणातून आपण एका अत्यंत महत्वाच्या मानवी प्रवासाचे टप्पे उलगडून पाहिले. हो. एक साधा दृश्य अनुभव कसा हळूहळू सवय बनतो, ती सवय कशी एका तीव्र व्यसनात आणि ओढीत रूपांतरित होते आणि अंतिमतः ती ओढ कशी सर्व अहंकार नष्ट करून आपल्याला एका लहान निरागस लेकराच्या पाटलीवर आणून ठेवते. अगदी बरोबर. हे केवळ देवाच्या आणि भक्ताच्या बाबतीतच खरं नाही, तर मानवी जीवनात जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर, कलेवर किंवा व्यक्तीवर अत्यंत निस्सीम आणि निरपेक्ष प्रेम करतो, तेव्हाही आपण याच टप्प्यांमधून जातो. नक्कीच. आपण नेहमी बाह्य गोष्टींमध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो.
पण ही रचना आपल्याला आठवण करून देते की खरी तृप्ती ही पूर्णपणे शरण जाण्यात आणि स्वतःच्या सर्व मर्यादा मान्य करून एखाद्या गोष्टीवर नितांत प्रेम करण्यात आहे. जेव्हा आपण सर्व तर्कांच्या पलीकडे जाऊन एखाद्या गोष्टीसाठी लाचावतो तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने जगत असतो. आणि याच खोल आणि अंतर्मुख करणाऱ्या विचारासोबत आपण आजच्या या सखोल चर्चेच्या शेवटाकडे पोचलो आहोत. पण ही चर्चा संपवताना एक अतिशय अस्वस्थ करणारा आणि विचार करायला लावणारा प्रश्न नक्कीच समोर येतो. कोणता प्रश्न? आपण या संपूर्ण चर्चेत पाहिलं की सर्वोच्च प्रेम, भक्ती किंवा आनंदाची अवस्था ही एका लहान मुलासारखं निरागस आणि हट्टी होण्यात आहे. हां, पण आजच्या या आधुनिक जगात आपण समजूतदारपणा किंवा मॅच्युरिटीच्या नावाखाली नेमकं काय करत आहोत? हां, खूप महत्वाचा मुद्दा आहे. आपण जसजसे मोठे होतो तसतसे आपण भावना लपवायला शिकतो. कुणावरही डोळे झाकून विश्वास ठेवणं आपण मूर्खपणाचं लक्षण मानतो. बरोबर. आपण आपल्या सभोवताली औपचारिकतेच्या इतक्या जाड भिंती उभ्या केल्या आहेत की आता खऱ्या अर्थाने कोणत्याही गोष्टीसाठी आपलं मन लाचावतच नाही. खरंय. आपण सुरक्षित राहण्याच्या नादात इतके कोरडे झालो आहोत का की आपण कोणत्याही सगुण किंवा सुंदर गोष्टीसमोर स्वतःला विसरून जाण्याची क्षमताच गमावून बसलो आहोत? खऱ्या अर्थाने प्रगल्भ होणं म्हणजे भावना मारून टाकणं की योग्य व्यक्तीसमोर किंवा योग्य ध्येयासमोर आपलं ते आतलं लढीवाळ लेकरून पुन्हा एकदा जिवंत करण्याची हिंमत दाखवणं? विचार करण्यासारखी गोष्ट आहे ही. या एका प्रश्नावर आपण सर्वांनीच विचार करण्याची गरज आहे. तोपर्यंत जीवनातील जे काही छोटे मोठे लोचन सुखावणारे क्षण आपल्याला मिळतात ते आपण मनसोक्त जगूया आणि जपत राहूया. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या आणि रंजक विषयावरील सखोल चर्चेत.